टीका देखील पाहिलेली आहे। तुर्तास संसदेकडे जो मार्च काल काढण्यात आलेला होता तो आज नाहीये, मात्र धरणे आंदोलन असरच सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि यासोबतच सोमन वांगचुक हे सुद्धा आता त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। त्यांनी सुद्धा उपोषण असं सुरू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? शुभम, खरं पाहायला गेलं तर सकाळपासूनच चर्चा होती की अभिजित दिपके पत्रकार परिषद घेतील आणि त्यांची पुढची रणनीती काय आहे, त्यांची पुढची भूमिका काय आहे हे स्पष्ट करतील। आणि अशामध्येच आता त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा मोर्चा ते आता पुढे काढणार नाहीत, पण जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे 7 जनपद मंत्री या ठिकाणी त्या ठिकाणी ते आंदोलन तसंच ठेवतील आणि त्यामुळे अजून देखील ते या ठिकाणी आहेत। खरं पाहायला गेलं तर अनेक असे काँग्रेस जनता पार्टीला समर्थन देणारे युवक आहेत, युवती आहेत जे या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत, मधनं डिस्चार्ज होऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि डिस्चार्ज झाल्यानंतर नेमकी आज त्यांची हे ते हे या पद्धतीने डिस्चार्ज करण्यात आलेला आहे। हे देखील दृश्य दिसतं, पाय देखील बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी मारलेलं आहे यांना। आणि ज्या पद्धतीने ज्या प्रकारे या ठिकाणी काल जे आपण फोटोज बघितले, काल जे आपण व्हिडिओज बघितले, त्याच्यानंतर आज मात्र यांच्या जखमा या कशा दिसतायत, त्या कशा ताज्या आहेत हे देखील या ठिकाणी दिसून येत आहे। प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी सर्व दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी। आणि इतकंच नाही तर व्यासपीठाच्या खाली देखील या ठिकाणी आपल्याला दिसतंय। दादा, कुठे लागलेलं आहे तुम्हाला? तुमच्या पाठीवर देखील मार लागलेला आहे। शुभम, बघू शकतो दृश्य ही कशा पद्धतीने या ठिकाणी दिसून येत आहे, तर पाठीवर देखील मारलेलं आहे, हातावर देखील मारलेलं आहे, अशा प्रकारची ही दृश्य या दिसत आहेत। दादा, काहीतरी बोलतायत, बोला। मी इथं आमचं जे रॅली तिकडे गेली, एक टीम तिकडे होती, मी इथं स्टेजवरती होतो। आमच्यासोबत म्हणजे आमचे म्हणजे व्हॉलंटियर पण होते। आम्हाला स्टेजचा नाही का असं लाठीचार्ज करून ताबा सोडायला लावला, हे फार नासधूस केली आणि आम्ही इथून बघत होतो। इतकंच नाही हो, मी पुन्हा येतो तुमच्याकडे, मी इथेच आहे, तुमच्या सोबतच आहे, मी पुन्हा आणि आता ज्यांना मारहाण झालेली आहे ते दिसतात, अक्षरशः डोकी देखील फोडलेली आहेत, ते दृश्य या ठिकाणी थेट दिसून येत आहेत। अजून देखील काही असलं तरी यांच्या चेहऱ्यावर एक अजूनही आश्वासन आहे, एक कुठेतरी आशा आहे या लोकांना की आता पुढे आंदोलन कशा पद्धतीने जाईल। आपको हाथ को पट्टी किया है और क्या हुआ है? कल बहुत बुरी मार बजाई है पुलिस ने। आरएसएस के लोग आए थे, आरएसएस के शादी वर्दी में थे, पैसों में दिए हुए आदमी आए थे, पुलिस नहीं दी, पैसों में दिए हुए आदमी को लेके आए थे। बुरा हाल है, चंगा हाल, बुरा हाल है। तो सामने वाला देखो, मीडिया भीगी हुई है, तो इधर मेरी न्यूज लानी जोन कशा पद्धतीने या ठिकाणचे एकूणच दृश्य हे दिसून येत आहे, चेहऱ्यावर देखील मारलेलं आहे। दादा, कैसे लगा है आपको? सर डंडा मारा है मुंह पे, पुलिस के बेस में बदमाश आए थे कल, और बिना ड्रेस के भी थे, और जो ड्रेस में तो उनके नाम नहीं था और मुंह पे पट्टी बांध के आए थे। शुभम, खरं तर अंदाज होता येत आहे किंवा त्यांच्या मनात अजून देखील ही भावना ही वेगळी आहे, म्हणून ते बोलतायत की वेगळ्या प्रकारचे पोलीस होते वगैरे। पण नेमकं काय झालेलं आहे हे बघू शकतो, चेहऱ्यावर मारलेलं आहे, डोक्यावर मारलेलं आहे, तोडलेले आहेत, पाठीवर लाठीचार्ज झालेला आहे। काल जे काही घडलं इथे त्याच्यानंतरच्या जखमा आज आपल्याला दिसून येत आहेत। 24 तास आधी एक तीव्र आंदोलन हे सुरू झालं होतं आणि त्या आंदोलनानंतर आज मात्र सर्व या ठिकाणी लोक पोहोचलेले आहेत। अशामध्येच समजा पाहायला गेलं तर महिला देखील दिसत आहेत। आप कहाँ से आए हो और आज का कैसे रहने वाला है आंदोलन और शुरू रहने वाला है? सर, मैं नौकरी आई हूँ। कल जो के बाद सर बहुत दुख हुआ कि इतने छोटे छोटे बच्चों को मारा पीटा गया है। ठीक है, छोटे छोटे बच्चों के चोटें आई हैं, कई लेडीजों को मारा पीटा गया है। पुलिस ने इतनी बेदर्दी से ये भी नहीं देखा लेडीज है किस पे हाथ उठाया, बल्कि फिर भी किसी ने आंदोलन नहीं किया। हमारी तरफ से जितने भी स्टूडेंट आए हैं ने भी मारपीट नहीं की थी, हाथापाई नहीं की थी, बल्कि पुलिस डिपार्टमेंट के जितने भी इनकी तरफ से आए थे, सरकार की तरफ से, उन्होंने हमारे लोगों को मारा है, पीटा है, इतनी बेदर्दी से भगाया है। क्यों? हम तो शांति प्रदर्शन कर रहे हैं ना, देश के भविष्य के लिए कर रहे हैं, अपने बच्चों की जनरेशन के लिए लड़ रहे हैं, ताकि हम जो चीजें फेस कर रहे हैं हमारे बच्चों को नहीं करनी पड़े।
अर्थातच बघू शकतो अजून देखील यांच्या मनात भावना जी आहे ती हीच आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी काल मारहाण झाली आणि काल मारहाणीच्या नंतर आता पुन्हा एकदा दिपके यांनी आंदोलन हे आता सुरू ठेवण्यात येणार आहे असं देखील सांगितलंय। तर मात्र दुसरीकडे आता दिल्लीतील वातावरण हे देखील आता बदलत आहे, पावसाला देखील या ठिकाणी सुरुवात होत आहे। कितीही मोठं तुफान आलं किंवा कितीही मोठी या सर्व कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन करणारे सर्व जे या ठिकाणी समर्थक पोहोचले त्यांच्यावर कोणतीही वेळ आली तरी जंतर मंतर हे मात्र काही सोडणार नाही आणि कदाचित शुभम धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या ठिकाणावरून हे युवा सगळे हलणार नाहीत अशा पद्धतीचं चित्र हे सध्या जंतर मंतरवरचं दिसून येत आहे। अशामध्येच सोनम वांगचुक यांनी देखील सांगितलेलं आहे की मी देखील माझं अनशन जे आहे ते सुरू ठेवणार आहे, त्यामुळे ते रुग्णालयात जरी तरी देखील त्यांनी अन्नसेवन हे अजून केलेलं नाहीये। अशामध्येच पुन्हा एकदा या ठिकाणी शुभम काहीशी परिस्थिती ही चिघळताना दिसू नाही, अर्थातच आंदोलकांची संख्या देख सकते हैं अभी भी लाठी चार्ज हो रहा है यहाँ पे। अब क्या बोलना चाहेगी सरकार? कल भी लाठी चार्ज हुआ है, कल भी किसी को नहीं देखा गया है। नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, हम आजादी लेके रहेंगे। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा होत आहे शुभम। इतकंच नाही तर टी शर्ट हे देखील आणलेलं आहे छापून या ठिकाणी, त्यामुळे कोणताही असा एक क्षण नाही ज्या ठिकाणी आपल्याला सरकारच्या विरोधात धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात या ठिकाणी जोश नाही दिसून येत आहे किंवा मग या ठिकाणी वेगळं चित्र दिसून नाही येत आहे। सगळ्या प्रकारची सोयी सुविधा करून हे सर्व या ठिकाणी आलेले युवा हे स्वबळावर आलेले आहेत, ना यांना कोणी या ठिकाणी येण्यासाठी पैसे दिलेले आहेत, ना यांना इथे येण्यासाठी कोणी उकसवलेलं आहे। प्रत्येक जण सोशल मीडिया आणि माध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहून नेमकी परिस्थिती काय आहे म्हणून पोहोचलेले आहेत। अनेक आंदोलक हे अजून देखील जखमी आहेत। टेंट मध्ये जे बाजूला या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले त्याच्या पलीकडच्या बाजूला टेंट आहे त्या ठिकाणी देखील आहेत। या ठिकाणी एक आंदोलक या ठिकाणी शर्ट घेऊन आहेत। दादा ये शर्ट पकड़े, कल आपने यही पहना था क्या? कल यही पहना था और कल मैं गिरा सर, इसलिए मैं कल मैं गिरा इसलिए मैं नया छत लेके आया था सर, नया छत पहना था और कल मेरे ऊपर लाठी चार्ज हुआ सर। नाही तर काही या ठिकाणी भगिनी देखील आहेत, महिला आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मारहाण झाली, हाताला लागले, पायाला देखील लागलेला आहे। दृश्य ही अतिशय बोलकी आहेत। शुभम दीदी, आपको भी यहाँ पे पुलिस लाठीचार्ज हुआ है, कैसे हुआ था? आप हॉस्पिटल गई, आप अब यहाँ पे दीपक दादा से मिलने आई है, कैसे लग रहा है अभी? मैं देखिए किसी से मिलने नहीं आई, मैं अपना आवाज उठाने के लिए आई हूँ। मेरे को हॉस्पिटल भेजा नहीं पुलिस ने, 7 घंटे मुझे टेंशन में रखा है, वहाँ पे मारा है, वहाँ की वीडियो है मेरे पास। उन्होंने मुझे मारा है, 7 घंटे रखा है, उन्होंने कोई सहायता नहीं दी है मुझे। या ठिकाणी वरना अभिजित दिपके हे सध्या निघालेले आहेत, इतर रणनीती ठरवतायत, त्या ठिकाणी जाऊयात। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, नेमकी पुढची ते काय तयारी करतायत त्यावर या ठिकाणी शुभम पाहायला गेलं तर बातमी न्यूज चॅनल्स देखील आहेत, सॅटेलाइट चॅनल्स आहेत, तर मग या ठिकाणी काही युट्यूबर्स असतील, सोशल मीडिया हँडलर्स असतील, ते देखील पोहोचलेले आहेत। आता देखील या ठिकाणी अभिजित दिपके त्यांच्यासोबत बोलत आहेत आणि अर्थातच नेमकी इकडची पुढची रणनीती कशी असणार आहे, कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे जाणार आहे याबद्दल देखील चर्चा जी आहे ती होणार आहे। त्यांच्याशी बोलण्याची देखील आपण प्रयत्न करूया शुभम, की ते आपल्यासोबत काही बोलतात का, आपल्यासोबत काही संवाद साधतात का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम, नाही हम बोला मी मराठीच आहे। आज पोलिसांनी जाणीवपूर्वक हे केले। सकाळी त्यांनी दगडांनी गाड्या होत्या, त्या गाड्या इथे लावून तुटलेल्या गाड्या, दगडांनी भरलेल्या गाड्या यांनी पुढे जाऊन ठेवल्या होत्या। सगळं प्लॅन करून आपण एका महिन्यापासून प्रोटेस्ट करतोय, एका महिन्यापासून झालं कसं, कारण हे सगळं यांनी प्लॅनिंग करून गेलेलं आहे आणि ज्या लोकांनी उद्रेक केला जात तो सगळे हे पोलिसांनी आणलेले होते, सिव्हिल ड्रेसमध्ये आणलेले होते, यांचेच पोलीस ऑफिसर होते, बॅचेस नव्हते आणि त्यांनी मुलींना फार मला एकच शेवटचं दादा एक छोटी प्रतिक्रिया तुमची, कारण की महाराष्ट्रामधनं बघू शकतो
वर नियोजनाचा ताण देखील आहे. काल ज्या प्रकारे घडलेलं आहे त्यांना अनेक फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत, कुठेतरी दबाव तंत्राचा देखील वापर अशामध्येच अभिजित के यांनी आता प्रतिक्रिया देण्यासाठी तुर्तास आपल्याला नकार दिलेला आहे. ते आता पुन्हा एकदा व्यासपीठावर गेलेले आहेत. ज्या ठिकाणी सोनम वांगचुक यांना ज्या ठिकाणी आंदोलन करत होते तिकडची ही दृश्य थेट आता आपण बघतोय शुभम. ज्याच ठिकाणी खरं तर त्या सर्व पोलीस दलाचा वापर करून, एजन्सीजचा वापर करून या ठिकाणी आले होते आणि त्यांना या ठिकाणावरनं कपड्यांचा पांढऱ्या ज्या चादरी आणल्या होत्या त्याच्या अंडर जे आहेत ते या ठिकाणावरनं घेऊन गेले. अशामध्येच मागील 3 दिवसांपासून अभिजित दिपके हे एकटं हे संपूर्ण आंदोलन लीड करत आहेत. असंख्य युवा त्यांच्यासोबत जोडलेले आहेत, असंख्य आणि कुठेतरी नेमकी आता प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक मिनिटाचा त्यांना विचार करावा लागतोय, कारण की प्रत्येक पाऊल हे महत्त्वाचं असणार आहे. काल देखील त्यांनी संसदकडे गेले, त्यामुळे कुठेतरी त्यांची भूमिका जी आहे ती मी आता त्यांना या ठिकाणी हे केलं. त्यांनी सांगितलं की प्रेस कॉन्फरन्स आहे, त्यामुळे त्यांनी नोंदवलेली आहे. व्यास खालची शुभम दृश्य दाखवतो की या ठिकाणी अजून देखील मोठा फर्स्ट एड आणून या ठिकाणी अजून देखील व्हॉलिनिस्ट येत आहे. इतर औषधं आहेत किंवा हे आहेत उपचार अजून देखील दिसत असल्या तरी त्रास हा देखील त्यांना होताना दिसून येत आहे. नेमकं आज पुढे दिवसभरात काय होणार, सरकारकडनं आज कोणी येतं का? पावसाळी अधिवेशनाचा खरं तर आज दुसरा दिवस आहे संसदेतला. नक्कीच. आणि अशामध्येच यावर विरोधक नेमका आज संसदेमध्ये देखील काय करणार, निश्चित संसदेमध्ये देखील काय होणार आणि मग अगदी कोणी शिष्टमंडळ शुभम, तुम्ही आमच्यासोबत